श्री स्वामी समर्थ. वैष्णवी खुमणे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामींना गुरु कसे करावे, गुरु का करावा, स्वामींना गुरुपद कसे द्यायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. 10 जुलै वार गुरुवार 2025 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस. आपण स्वामींचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमेची सेवा करत असतो. तर गुरुपौर्णिमे दिवशी नवीन स्वामी भक्तांनी स्वामींना गुरु कसे करावे, गुरु का करावा, घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसे द्यायचे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाहूया की गुरु का करावा. आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी, भरकटलेल्या मनाला मंत्राने स्थिर करण्यासाठी, आपले आचार विचार शुद्ध होऊन संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये गुरु हे असलेच पाहिजेत. गुरु आज्ञा ही मनपूर्वक पाळावी. आपल्या गुरूंना शरण जावे. गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि गुरु हेच परब्रह्म, म्हणून गुरूंना साष्टांग नमस्कार करावा. गुरु हेच आपले माता पिता बंधू आहे. गुरूंची नित्य सेवा करावी. मनुष्याला त्याचे भोग हे भोगूनच भोगावे लागतात. प्रारब्धाचे भोग हे जर गुरूंच्या सानिध्यामध्ये गुरुसेवा करता करता भोगले तर त्याची तीव्रता कमी होते आणि ते सहज भोगताही येतात. आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी यासाठी आणि आपल्याला चांगले ज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरु करावा, गुरुभक्ती करावी. आपण सर्व स्वामी भक्त खूप नशीबवान आहोत की आपले गुरुपद ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेले आहे. महाराजांना गुरुपद कसे द्यावे हे पाहूया. तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचे असेल तर स्वामींचा फोटो किंवा छोटी मूर्ती तुमच्या घरामध्ये असणे आवश्यक आहे. फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात पाहिजेच, तरच तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल. मूर्तीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर फूल व नारळ घेऊन स्वामींपुढे प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, आजपासून आपणच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही आपणच आहात. आपणच माझे गुरु आहात. मला आपला शिष्य बनवून आपणच माझे गुरु व्हावे आणि मला गुरुपदी लीन करावे. माझा सर्वार्थाने सांभाळ करावा. यानंतर नारळ व फूल स्वामींपुढे ठेवून स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे. गुरुपद दिल्यानंतर स्वामींची सेवा म्हणून 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय जमेल तसे वाचन करावे आणि तारक मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. अशा प्रकारे आपण आपल्या घरी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. गुरुपद देताना जो नारळ आणि फूल ठेवले आहे ते फूल स्वामींना अर्पण करा आणि नारळ मठात किंवा मंदिरात अर्पण करा. स्वामींना गुरुपद दिल्यानंतर स्वामींची नित्य नियमाने सेवा करा. रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 1 माळ किंवा 3 माळ करायचा आहे आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. हळूहळू स्वामी सेवा वाढवायची आहे. मांसाहार कमी करायचा आहे. चांगले कर्म करायचे आहे. कष्ट करत राहायचे आहे. सतत स्वामींचे नामस्मरण करा. महाराजांच्या सेवेमध्ये टिकून राहणे ही सर्वात मोठी परीक्षा आहे. स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची निस्वार्थपणे सेवा करा. अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. गुरुपद दिल्यानंतर आपण सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे. कोणाचाही वाईट विचार करायचा नाही. चांगले कर्म करत राहायचं आहे. तरच तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.